नाशिकच्या शेतकऱ्यांना महायुतीचा झटका। 112 शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव। महायुती सरकारचा शपथविधीची लगबग मुंबईमध्ये सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यातील 112 शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव जिल्हा बँकेने करण्याची नोटीस बजावली आहे। राजकारण आणि शेतकरी यांचे घनिष्ठ नाते आहे। नाशिक जिल्हा सहकारी बँकेला अडचणीत आणणाऱ्या संचालकांना याच शेतकऱ्यांनी विधानसभेत पाठवलं। मुंबईत याच आमदारांच्या जोरावर शपथविधी सोहळा होत आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेला विशेष पॅकेज देणार अशी देखील घोषणा केली। अन्य जिल्ह्यांना काही ठिकाणी असे पॅकेज दिले सुद्धा आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्याला मात्र सावत्रपणाची वागणूक वाट्याला आली आहे। त्यावरून आता राजकारण चांगले स्थापनेची चिन्हे आहेत। नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासकांनी आज 112 शेतकऱ्यांच्या थकबाकीसाठी त्यांच्या जमिनीचे लिलाव जाहीर केले आहेत। यामुळे खळबळ उडाली आहे। यामध्ये आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील 14 शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव होतील। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातील 9 तर मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले दादा भुसे यांच्या मतदारसंघात 15 शेतकऱ्यांच्या आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील 14 शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव होणार आहेत। विशेष म्हणजे विधानसभेचे उपाध्यक्ष राहिलेल्या आणि सध्या मंत्री म्हणून स्पर्धेत असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातील देखील 16 शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव जाहीर करण्यात आले आहेत। सत्ताधारी पक्ष निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा करतो आणि निकाल लागताच लगेचच जिल्हा बँक थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव जाहीर करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार आहे। विशेष म्हणजे याबाबत विरोधी पक्षातील नेतेही संतप्त आहेत। मात्र ज्यांना बँकेच्या नुकसानीसाठी जबाबदार धरले आहे त्यांना शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी मतदान केलं आहे। त्यामुळे आम्ही तरी काय भूमिका घेणार अशी प्रतिक्रिया काही नेत्यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात दिल्ली येथे संसदेच्या अधिवेशनात व्यग्र असलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र संताप व्यक्त केला। महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये। या संदर्भात मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहीन। महायुती सरकारने निवडणुकीत कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती। आता त्यांनी त्यापासून दूर जाऊन शेतकऱ्यांची आणि मतदारांची फसवणूक करू नये। याबाबत तातडीने जिल्हा बँकेला विशेष मदत म्हणून अर्थसहाय्य करावे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अंमलबजावणी करीत असल्याची घोषणा करावी। त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांचे लिलाव थांबवणे शक्य होईल। असं न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्य सरकार आणि जिल्हा बँकेच्या प्रशासकांना आम्ही खडसावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा केली होती। या घोषणेला अवघे काही दिवस झाले असतानाच याच पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी जिल्हा बँकेने लिलावात काढल्या आहेत। जिल्हा बँक गेली काही वर्ष अडचणीत आहेत। तिला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे 1.5 वर्षापासून प्रशासक काहीही विशेष कार्यवाही किंवा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत। राजकीय नेत्यांना संरक्षण देण्याचं काम सध्याचे प्रशासक करीत आहेत। मुंबई शपथविधीची घाई सुरू असतानाच नाशिकमध्ये मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावाच्या नोटीस देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।